वळसा रामाचा वळसा जन्मजन्मी वळसा। गुड मॉर्निंग, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाण मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि माझे सबस्क्रायबर असेच खूप छान छान वाढू देत आणि तुमचा सपोर्ट असंच कायम माझ्याबरोबर राहू द्या। तर आता आज मी पुरणपोळी करायला घेतलेली आहे। त्याच्या अगोदर माझी देवपूजा पण झालेली आहे, बाहेर रांगोळी काढून झालेली आहे आणि घरातलं सगळं ऑल ओव्हर काम जे असतं ना ते सगळं झालेलं आहे। आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतलाय, तर देवाची पूजा केलेली मी तुम्हाला दाखवते। चला तर मग। तर इथे सकाळी सकाळी मी देवांची पूजा पण करून घेतलेली आहे। आज आहे मकर संक्रांती, वर्षातील पहिला सण, त्याच्यामुळे मग नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मग छानपैकी अशी देवपूजा करून घेतली आहे। फुलं कमी आहेत, तर फुलं घेऊन आल्यानंतर ठेवणार आहे मी मंदिरामध्ये, थोड्या वेळात जाणार आहे बाहेर। तर आज माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा, कारण सण म्हटलं की असं असतंच, आपल्याला नटायला थटायला वेळ मिळत नाही। तसंही मी छान तयार होणारच आहे, ज्यावेळेस मी असणार आहे ना देवापाशी, त्यावेळेस मी छान तयार होणार आहे। त्यावेळेसचा व्हिडिओ नक्की मी तुम्हाला दाखवेन। आणि स्वयंपाक करायचं म्हटलं की डेली वेअरचा ड्रेस आपल्याला वेअर करावा लागतो। साडीमध्ये मला तर काहीच सुचत नाही, कामच आवरत नाही मला, म्हणजे होतं काम पण जास्त वेळ लागतो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप वेळा लागतो ना करायला, म्हणून मग ड्रेसच घातलाय मी। अजून केस वगैरे काय विचारले नाही आहेत, तसंच आहे। आंघोळ केली आहे, सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावले, म्हणजे काय सकाळचं स्किन केअर असतं आपलं ते केलेलं आहे। आणि रात्रीचा जो माझा सणावाराच्या आदल्या दिवशीचं जे काही स्किन केअर असतं किंवा स्किन प्रेप कशी करायची त्याचा व्हिडिओ मी ऑलमोस्ट रात्री बनवलेला आहे, तो एडिट झाला आहे, तुमच्यापर्यंत येईलच 1:30 वाजेपर्यंत। तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। आणि चला, मी आता हरभऱ्याची डाळ शिजायला घातली, मी दाखवते तुम्हाला। तर पावशेर डाळ मी ह्याच्यामध्ये शिजायला घातली। आज मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक एकदम प्रमाणबद्ध पद्धतीने दाखवणार आहे। तर पावशेर डाळ टाकली, ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं तेलाचा टिपका टाकलेला आहे, म्हणजे काय होतं की आपली डाळ उतू पण जात नाही आणि डाळ छान प्रकारे शिजली जाते। तर बाकीचं पण आता मी सगळं पटपट पटपट करून घेते। आता मी पीठ मळायला घेणार आहे, तर पीठ कसं मळतात आमच्या इकडे पुरणपोळीचं ते पण दाखवते। तर आता मी पीठ मळून घेणार आहे आणि पीठ कसं मळतात हे पण मी तुम्हाला दाखवते। त्या अगोदर मी तुम्हाला कांदा भाजायला टाकलेला दाखवते। तर मी अशा प्रकारे कांदा भाजून घेते। तर अशी एक जाळी ठेवलेली आहे मी आणि त्या जाळीवरती कांदा ठेवलेला आहे। चुलीमध्ये छान भाजला जातो, पण गॅसवर काय होतं ना, आपण तसंच कांदा जर ठेवला ना तर ती गॅसच्या छिद्रांमधून जो गॅस बाहेर पडतो ना तो पेटलाच जात नाही, तो बंद पडतो। त्याच्यामुळे असं जाळीवरती कधीही तुम्ही कांदा भाजायचा, खूप छान प्रकारे भाजला जातो। तर आता पीठ मळून घेते मी। तर आता पीठ कसं मळतात ते मी तुम्हाला दाखवते, पुरणपोळीसाठी लागणारं पीठ। पावशेर डाळ आपण टाकलेली आहे आणि एकदम प्रमाणबद्ध पद्धतीने करतोय, त्याच्यामुळे आपण पीठ पण तेवढंच घ्यायचं, जास्तही नाही आणि कमीही नाही। ह्याच्यामध्ये टाकते मी, जास्त पण मीठ टाकायचं नाही, नाहीतर पोळी फुटण्याची शक्यता असते। तर आता हे छान प्रकारे पीठ असं मळून घेते आणि पोळीचं पीठ जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि जास्त पातळही भिजवायचं नाही, मीडियम भिजवायचं, म्हणजे पुरणपोळ्या कसं छान होतात। आपण बाकीची तयारी करून घेईपर्यंत पुरण म्हणजे आपलं हे पीठ जे आहे ना ते खूप छान प्रकारे भिजलं जातं। तर हे असंच आता मी मळून घेते छानपैकी पीठ। मला एका हातानेच मळता येतं, हवं तर तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा मळू शकता।
भात लावून घेते आणि भज्याची तयारी पण करून घेते. तर इथं आता मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणी तांदूळ आहे, कारण भात आणि आमटीसाठी भात हा थोडासा चिकट पाहिजे, त्यासाठी मी हे तांदूळ घेतले. आता कुकरमध्ये हे तांदूळ मी टाकून कुकर लावून घेणार आहे. तर इथं भजी बनवण्यासाठी मी जवळजवळ 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 6 लसूणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे. आज कांदा भजी बनवणार आहे. तर हे मिरची, लसूण, जिरं, ओवा हे सगळं एकत्र वाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथं मिरची पण बारीक करून घेतली आहे मी. आता बेसन पीठ घेते मी. पाव चमचा मीठ टाकून घेते आणि ही सगळी मिरची वाटलेली ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे पीठ छान एकत्र मळून घ्यायचं, म्हणजे जोपर्यंत आपलं पुरण वाटून होत नाही ना तोपर्यंत हे पीठ छान भिजलं जाईल. ह्याच्यामध्ये हळद पण टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं. कांदा भजी कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय बनवते तू? काय म्हणली परी? काय बनवते तू? पुरणपोळी. आज मकर संक्रांत. आणि हे काय हे तू ते करते भजी, कांदा भजी. कांदा भजी तुला नाही आवडत ना? मला आवडतं. तर हे पीठ छान असं भिजवून झालंय. आता हे बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आमटीची तयारी करते. तर आता आपण पुरण शिजत आली, म्हणजे पुरणासाठी जी डाळ टाकली होती ना ती शिजत आली का पाहूया आपण. पाणी तर पूर्ण आटत आलेलं आहे. आता डाळ पाहूया आपण शिजले की नाही. थोडीशी अजून कसर बाकी आहे. अजून 5 ते 10 मिनिट असंच ठेवावं लागणार आहे. पातेल्यामध्ये शिजायला खूप वेळ लागतो, कुकरमध्ये पटकन होते, पण पातेल्यामधली टेस्ट कुकरला अजिबात सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे पातेल्यामध्येच मी शिजायला घातलेले आहे. इकडे भाताचा कुकर पण झालेला आहे आणि वरती परत डाळीला गरम पाणी लागतं म्हणून पाणी वर ठेवलेलं आहे. डाळीमध्ये पाणी जर कमी पडले तर कधीही थंड पाणी टाकू नका, नाहीतर पुरणाची डाळ अशी दाटसर होते आणि पुरण व्यवस्थित होत नाही आणि शिजलं पण जात नाही व्यवस्थित. तर इथं मी आमटीसाठी तयारी करून घेतली आहे. इथं जी शिजलेली डाळ आहे ती थोडीफार प्रमाणामध्ये घेतलेली आहे. जवळजवळ 2 चमचे डाळ आहे, ही छोटे आपले खायचे चमचे. कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे, भरपूर खोबरं घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे अर्धा, आलं घेतलेलं आहे 1 इंच आणि 5-6 लसूणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे आता सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर आता इथं आमटीचं वाटून घेतलेलं आहे मी आणि आता आमटी टाकणार आहे मी. तर आपली डाळ छान शिजली. आता अथक प्रयत्नानंतर डाळ शिजलेली आहे. तर आता ही जी पाणी आहे ना हे सगळं, किंवा येळवणी बोलतो आपण त्याला, ते सगळं आता मी काढून घेते. तर आता येळवणी सगळं मी काढून घेते. सगळं डाळीमधलं पाणी आपण काढून घ्यायचं आणि डाळ एकदम मोकळी फडफडीत करायची, म्हणजे आपल्याला पुरण परतण्यासाठी. तर डाळीमधलं सगळं पाणी मी काढून घेतलंय आणि थोडीशी डाळ आहे ना आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची येळवणीमध्ये, कारण आमटी खूप छान लागते. तर आता हे असंच झाकून ठेवते. आधी आमटी टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग पुरण परतून घेते. तर आता आमटी टाकून घेणार आहे मी. कढईमध्येच आमटी करणार आहे, त्यासाठी मी 2 चमचे इथे तेल वापरलेलं आहे. आमटीला थोडंसं जास्तच तेल लागतं. तर आता तेल तापले, त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकते, अर्धा चमचा जिरी टाकते.
तर इथं आमटीच्या फोडणीसाठी मी लसूण चेचून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं पण किसून घेतलं आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, कढीपत्तासुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नाही आहे. आता मी फोडणी घालून घेते. तर जिरी मोहरी छान तडतडली आहे. तर आता त्याच्यामध्ये हा चेचलेला लसूण टाकून घ्यायचा. थोडंसं पाव चमचा हिंग टाकून घेतले. थोडंसं खोबरं टाकून घेते. अर्धा चमचा हळद टाकते. आणि हा मम्मीने बनवलेला मसाला आहे, खूप तिखट आहे, त्याच्यामुळे हा अर्धा चमचा वापरणार आहे आमटीसाठी. हे छानपैकी असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता हे जे वाटलेलं वाटण आहे ना ते टाकून घेते. तर ही कटाची आमटी ना खरंच खूप टेस्टी होते. अशा प्रकारे नक्की तुम्ही करून बघा. तर आता हा मसाला छान ह्याच्यामध्ये आपण परतून घेऊ. ऑलरेडी हा मसाला भाजलेला आहे, त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्येच आता आपण हे जे वाटणाचं पाणी होतं ते पण त्यामध्ये ॲड करू. आणि आपण जी येळवणी काढून ठेवली होती ना ती पण त्यामध्ये मी ॲड करणार आहे. आमटी तुम्हाला जेवढी पातळ घट्ट हवी असेल तेवढी तुम्ही बनवू शकता. किती छान दिसते, पाहू शकताय तुम्ही. कढीपत्ता असताना तर अजून खूप छान टेस्ट लागली असती. कढीपत्ता पण तुम्ही नक्की टाका, अजिबात कढीपत्ता स्किप करू नका, कारण खरंच खूप टेस्ट भारी येते आमटीची. कोथिंबीर एक वेळ नसेल ना तरी चालेल, पण कढीपत्ता पाहिजे असतो. तर आता ह्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून घेते मी. आणि आपली आमटी थोडीशी आता मी 5 मिनिटं छान उकळून देणार आहे आणि त्याच्यानंतर वरून कोथिंबीर पेरणार आहे. तर आता वरून थोडीशी मी तरी पावडर पण टाकून घेते. तरी पावडर टाकायची विसरलेली, जास्ती नाही टाकणार, तिखट नको वाटतं. तर आता हे छान उकळू देते. तर आमटी आपली किती छान उकळते तुम्ही पाहू शकताय. थोडंसं आमटीला आता चमच्याने पुन्हा ढवळायचं. खूप छान स्मेल येतोय. आणि ही कटाची आमटी ना 2-2 दिवस म्हटलं तरी राहते. खरंच खूप छान आणि टेस्टी लागते. तर आता गॅस मी बारीक करते. गॅस बारीक केलेला आहे मी आणि आता ह्याला छान कट येईपर्यंत ठेवणार आहे. तर आता एक मी छोटी कढई, जी मी भजी तळते ना ती कढई ठेवून घेतली. त्यामध्ये आता तेल टाकून घेते. तर आता भजी आणि कुरडई तळून घेण्यासाठी मी इथं तेल टाकून घेते. तर आता इथं मी मम्मीने घरी बनवलेल्या कुरडया आहेत ह्या मी कुरडया घेते. तर इथं तांदळाचे पापड घेतलेले आहेत. ही तांदळाची जी काटेशेव आहे ती घेतलेली आहे आणि ह्या शाबूच्या पापड्या आहेत आणि इथं पापड आहे. हे सगळं तळून घेते आता. तर आमटी छान उकळल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर पेरून घेणार आहोत. तर आता तेल तापलंय की नाही ते पाहूया आपण. तेल छान तापलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण पापड तळून घेऊया. तर आता ही तांदळाची पापडी तळून घेते.
तर इथं आमटी पण रेडी झाली, तुम्ही पाहू शकताय कट किती छान आलाय। तर आता ही भजी पण मी लगेच लागलीच काढून घेते, कारण मला अजून तयार पण व्हायचं आहे। पुरणपोळ्या फक्त नैवेद्यपुरती मी लाटणार आहे, बाकीच्या नंतर लाटणार मी। तर आता भजी काढून घेते पटपट। पीठ छान भिजलं गेलेलं आहे। भज्याचं पीठ कधी अगोदर मळून ठेवलं ना की भजी खूप छान होतात। तेल तापलं होतं, त्यामुळे पटकन आपल्याला पलटी मारावं लागणार आहे। तर छान झालेले आहेत भजी। आता मी काढून घेते आणि सगळ्या प्रकारे अशी भजी करून घेते आता मी। तुम्ही पाहू शकताय कांदा भजी किती छान झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेत। तर इथं कांदा भजी पूर्ण मी काढून घेतलेले आहेत। स्मेल खूप छान येतोय, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्याला काही खाता येणार नाही। तर आता पुरण परतून घेते पटकन। तर मी आता पातेल्यात पुरणाला चटका देऊन घेते किंवा पुरण तयार करून घेते। तर पुरण परतण्यासाठी मी ह्याच्यामध्ये वेलची, जायफळ, थोडीशी साखर आणि त्याला काय बोलतात आणि सुंठ ह्याची एकत्र कूट करून घेतलाय आणि आता मी पुरण परतून घेते। तर आता हे 1-2 मिनिटं छान डाळ परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत। तर इथं मी गूळ पण टाकून घेते डाळीमध्ये आणि हे छान आता परतून घेणार आहे। तर आता गूळ छानपैकी वितळू द्यायचं डाळीमध्ये। काही नाही, 2-3 मिनिटामध्ये गूळ लगेच वितळला जातो। आज खूप फास्ट स्वयंपाक करावा लागलाय, कारण अजून मला ओसायचं सुद्धा आहे, तयार व्हायचं आहे मेन म्हणजे। तर आता ह्या डाळीमध्येच आपण ही सगळी पावडर टाकून घेणार आहोत। खूप छान स्मेल येतो हे सगळं जर तुम्ही टाकलं ना पुरणामध्ये, पुरणपोळी अप्रतिम लागते। गुळ असा थोडासा पातळ झाला ना तरी काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण आहे ना नंतर जसं आपण जास्त वेळ असं परतत जातो ना त्यावेळेस ते सगळं आटलं जातं आणि आपली डाळ पण छानपैकी शिजली जाते आणि पुरण तयार होतं। तर आता हे पुरण छान परतून झालेलं आहे। आता हे पुरण ह्या चाळणीमध्ये मी काढून घेते आणि छानपैकी असं वाटून घेते। तर आता चाळणीमध्ये पुरण काढून घेतले आणि हे आता पुरण मी वाटून घेते ह्या फुलपात्राने। खूप छान वाटलं जातं हे। तर आता मी आवरायला घेतले। पुरणपोळीचा स्वयंपाक ऑलमोस्ट सगळा होत आलेला आहे, फक्त नैवेद्य बनवायचा बाकी आहे। नैवेद्य म्हणजे पुरणपोळीची जी छोटी पोळी असते ना ती लाटायची बाकी आहे। तर माझं आवरल्यानंतर तर मी ते करून घेणार आहे। तर पहिलं तर मी माझं आवरून घेते पटपट, कारण मला ओसायचं सुद्धा आहे आणि त्यासाठी मी ही आज एकदम बॉटल ग्रीन कलरची साडी आहे, ही साडी आज मी वेअर केली। मला खूप आवडते ही साडी। आणि तर आता मी पटपट माझं आवरून घेते। स्किन केअर केलेलंच आहे मी पहिल्यांदा। तर हे फाउंडेशन आहे, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। काही नाही, एकदम लाईट मेकअप करणार आहे, जास्त काही नाही। पटपट फास्ट, कारण खूप उशीर झालाय आज। आणि थोडीशी स्ट्रोक क्रीम सुद्धा वापरणार आहे मी। गडबड झाली ना काहीही सुचत नाही, तर आता स्पॉन्ज वगैरे कुठे शोधत बसणार।
पटपट पटपट आवरून घेते. एकदम झटपट 5 मिनिटामध्ये मी रेडी होणार आहे. 5. आणि हेअरस्टाईल वगैरे काहीच केलेली नाही आहे. छोटासा फक्त क्लचर लावलेला आहे आणि असेच गजरे लावून घेणार आहे थोडेसे, कारण खरंच आज खूप उशीर झाला, टाईमच नाही आहे. तर आता फाउंडेशन लावून घेतले. तर आता ही लॅक्मेची पावडर पण लावून घेते. पावडर पण इतकी जास्त वापरणार नाही आहे मी इथे. सगळीकडे अशी व्यवस्थित लावून घ्यायची. आणि आज मी हे सेटवरचं कानातलं घातलेलं आहे. छोटी केस असलेला हा एक फायदा आहे. जेव्हा कधी आपण घाईमध्ये असतो ना त्यावेळेस पटकन आवरता येतं. तर आता पटकन लिपस्टिक पण अप्लाय करून घेते. तर मी हे छान लॉंग मंगळसूत्र घातले, कारण आज खूप घाई गडबड आहे. आज काही जास्त मी तयार झालेले नाही आहे. तर असा माझा मेकअप झालेला आहे एकदम झटपट 5 मिनिटामध्ये. आणि आता मी गजरा आहे तो गजरा लावून घेते आणि पटकन पुरणपोळी लाटून घेते आणि मला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. तर चला तर मग. तर आता मी काय हेअरस्टाईल वगैरे केलेली नाही आहे आणि हे गजरे होते घरामध्ये शिल्लक. तर हेच गजरे आता मी पटकन केसांमध्ये माझ्या माळून घेणार आहे. साऊथ टाईप मी आता गजरा लावणार आहे, साऊथ. तर हे असा टाईपमध्ये. छान लागलाय गजरा. आणि हो, कसा वाटतंय माझा मेकअप हे पण सांगा. एकदम 5 मिनिटात झटकीपट तयार झालेली आहे. आणि साडी कशी वाटते माझी ते पण मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर चला तर मग. तर अशा प्रकारे मी गजरे लावून घेतलेले आहेत आणि छान वाटतंय. तुम्ही पाहू शकताय, मोकळाच सोडलाय. केस झाले छोटे, गजरा झालाय मोठा, समजून घ्या. तर आता पुरणपोळी लाटून घेते मी. चला मग. आणि पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे, म्हणजे मुरलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता ह्याच्या आपण पुरणपोळ्या करून घेऊया. त्याच्यासाठी मी एक उंडा घेतलेला आहे. तर असा पिठामध्ये बुडवायचा तो, नंतर असं एक पारी करून घ्यायची. त्याच्यामध्ये आता आपण पुरण भरून घेणार आहोत. भरगच्च असं पुरण भरून घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी खूप छान लागते आणि टम्म फुगते सुद्धा. तर अशा प्रकारे पुरणपोळीचं तोंड मिटवून घ्यायचं, म्हणजे ह्याचं काय बोलतात त्याला, उंड्याचं. उशीर झालाय तर मला काही पण शब्द येत आहेत तोंडामध्ये.
आणि आता हे छानपैकी असं आपण लाटून घेऊया. तर आता पुरणपोळी छान हलक्या हाताने आपण लाटून घ्यायची. कोणी कोणी तेलावरच्या पण पुरणपोळ्या करतं, तर आमच्या इकडे अशाच प्रकारे केल्या जातात. एकदम हलक्या हाताने नुसतं असं गोल फिरवत जायचं, म्हणजे पुरणपोळी छान लाटली पण जाते आणि अजिबात सुद्धा फुटत नाही. खूप दिवस मला पुरणपोळीच येत नव्हती, पण आता चांगली जमते, कारण खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला जमतच ना. आपण एखादी गोष्ट जरी खूप साऱ्या वेळा जरी करायचं ठरवलं तरी पण आपल्याला नंतर ते आपोआपच येते. तर छानपैकी अशी पुरणपोळी मी लाटून घेतली आहे. जास्त पुरणपोळी मोठी नाही केलेली, छोटासाच उंडा घेतला होता, कारण ही नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून. तर तवा छानपैकी तापलेला आहे, त्याच्यामध्ये आता ही पोळी टाकून दे. तर आता पुरणपोळी आपण छान अशी पलटी करूया. उन्हातलं छोट आहे. तर आता आपण पुरणपोळीला तेल लावून घेऊया. पुरणपोळ्यांना तेल थोडंसं जास्तच लागतं, तेव्हा पुरणपोळी छान लागते. तुम्ही जेव्हा पुरणपोळी खायला घ्याल ना, त्यावेळेस तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता, खूप छान लागते. किती छान फुगली पुरणपोळी. तर अशाच पुरणपोळ्या होतात माझ्या सगळ्या. तर आता ही नैवेद्यासाठी मी बनवून घेतली आणि बाकीच्या पण मी पटपट बनवून घेते. तर आता छान पुरणपोळी झालेली आहे, ही आता आपण काढून घेऊया. तर आज साडी घालून पुरणपोळी बनवते मी फर्स्ट टाइम. जास्तीत जास्त करून मी ड्रेसच वेअर करते, पण आज मी म्हटलं साडी घालावी, कारण मला ओसायचं सुद्धा आहे. तर आता 4-5 पुरणपोळ्या मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मी ओसणार आहे. तर अशाच प्रकारे आता मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेते आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आता छानपैकी अशा पुरणपोळ्या लाटून झालेल्या आहेत माझ्या. तुम्ही पाहू शकता किती छान झालेल्या आहेत. सगळा स्वयंपाक आजचा खूप भारी झाला आहे. तर आता मी सुगड पूजा करून घेते. चला तर मग. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे सुगड असतात. कोणी कोणी छोट्या साईजचे पण घेतं, पण आमच्या इकडे अशाच मोठ्या साईजचे सुगड घेतात आणि छान पण दिसतात ते. व्यवस्थित छान भाज्या पण बसल्या जातात, ज्या कोणत्या भाज्या आपण वापरतो त्या. तर आता हे सुगड तुम्ही पाहू शकता, ह्याची साईज खूप मोठी आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे वापरतात, पण मी ह्या साईजचे आणलेले आहेत. आणि हे 5 आणलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 5 आणले आणि हा तुळशीसाठी आणलेला आहे. ह्याच्यामध्ये एक पंती पण आहे, म्हणजे वाटी आहे ह्याच्यामध्ये तिळगुळ ठेवण्यासाठी. आणि हे तुळशीपाशी ठेवायचं आपल्याला. आणि हे बाकीचे जे 3 आहेत ते मंदिरापाशी ठेवायचे आणि उद्या ओसायला हे 2 घ्यायचे, मग आपण देवापाशी ओसायचं. तर आता हे सुगड मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, कारण कधीही बाजारातून जेव्हा आपण सुगड घेऊन येतो ना, त्यावेळेस ते स्वच्छ धुवायचे असतात, सुकवायचे असतात आणि त्याच्यानंतरच आपण ओशाची तयारी करायची असते. तर आता सुगड कशा प्रकारे धुतले जातात हे मी तुम्हाला दाखवते. चला आता आपण सुगड धुवून घेऊया. तर हे आहेत सुगड आणि हे आता मी व्यवस्थित छान पाण्याने धुवून घेणार आहे. आणि हे खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे आपण खूप हलक्या हाताने त्याला असं हाताळायचं असतं, कारण फुटण्याची शक्यता असते आणि उद्या आपल्याला पूजा करेपर्यंत ह्याला फुटू द्यायचं नाहीये. आणि ह्याच्यातून खूप सारा काळा कलर निघला जातो आणि जी काही घाण असते ती पण सगळी बाहेर निघली जाते. त्यामुळे असं स्वच्छ करून घ्यायचं. आपल्याला ह्याची पूजा करायची, त्याच्यामुळे आपण धुवून घ्यायचं. अशा प्रकारे मी हे सुगड धुवून घेतलेलं आहे.
सगळं मी व्यवस्थित छान धुवून घेतलेलं आहे आणि आता सुगड पूजा कशी करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. तर आपण ओवसा हा बनवून घेतलेला आहे. आम्ही रात्रीच ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. इथं पाहू शकताय तुम्ही गव्हाच्या ओंब्यासुद्धा मी घेऊन आलेले आहे. ऊस पण आणलेला आहे मी. ऊसाचे सुद्धा छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. हरभरे घेतलेले आहेत, म्हणजे जे ओले हरभरे असतात ना ते पण ओशामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहेत. वांगी चिरून घेतलेले आहेत मी. हुरडा पण घेतलेला आहे. हुरड्याचे असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आपण, किंवा कोणी कोणी हुरडा भाजून पण घेतं, पण आम्ही असं तोडून घेतो. त्याच्यानंतर मग वाटाण्याची शेंग पण घेतली आहे मी. तुम्ही पाहू शकता वाटाण्याची शेंग. इथे घेवड्याच्या शेंगा पण घेतलेल्या आहेत. ह्या शेंगांना सुद्धा खूप महत्त्व असतं, त्याच्यामुळे शेंगा पण घ्यायच्या. बोरं पण घेतलेली आहेत मी. तुम्हाला दाखवते मी बोरं. ही बोरं पण घेतलेली आहेत मी. आणि त्याच्यानंतर गाजर पण घेतलेला आहे. गाजर पण घेतलेला आहे आणि शेंगदाणे सुद्धा घेतले, कारण मला ना भुईमुगाच्या शेंगा भेटल्याच नाही, त्याच्यामुळे मग मी शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत. आणि ह्याला काय बोलतात, तर तुम्ही पाहू शकता ही पावट्याची शेंग सुद्धा मी घेतली आहेत. म्हणजे ह्या सगळ्या जेवढा शेंग सोला असतो ना तेवढा सगळा घ्यायचा आपण. तर अशा प्रकारे मी हे सगळं ओवशाचं जे लागतं ना ते सगळं मी बनवून घेतलेलं आहे. जे काय लागतं ते. तुमच्याकडे कोणकोणत्या भाज्या घेतल्या जातात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे अशा प्रकारे ओवसा बनवला जातो. आणि जेव्हा नवीन नवरी असते ना किंवा नवीन लग्न झालेलं असतं ना तिला पण असा ओवसा पाठवला जातो. म्हणजे असं व्यवस्थित करून नाही, असं सगळं जेवढं काय ओवशासाठी सामान लागतं ना ते सगळं ओवशासाठीचं सामान तिला दिलं जातं. शृंगाराचं साहित्य पण दिलं जातं. आणि पहिला सण ती तिच्या माहेरी करत असते, म्हणजे जी संक्रांत असते ना ती तिच्या माहेरी असते, त्याच्यामुळे तिकडे तिला हा ओवसा पाठवला जातो. आणि खूप मान असतो आणि खूप छान वाटतं त्यावेळेस. हे सगळं हे आपल्या महाराष्ट्रातल्या रीतिरिवाज, म्हणजे आपल्या देशातल्या ज्या रीतिरिवाज आहेत ना खरंच खूप भारी आहेत. कल्चर खूप छान आहे आपलं. मला तर खूप आवडतं हे सगळं करायला. आणि वालपापडीची शेंग पण घेतलेली आहे मी. सगळं भरपूर आहे ह्याच्यामध्ये, सगळं आहे. हे ओवशाचं सामान मी करून घेतलेलं आहे सगळं. आणि ह्याच्यामध्ये फक्त तीळ टाकायचं बाकी आहे, ते पण तीळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे सुगड छान स्वच्छ करून तुम्ही पाहू शकताय सगळे सुकलेले आहेत. आणि ह्याचा स्मेल आहे ना खरंच खूप भारी येतोय, कारण हे मातीचे असतात त्याच्यामुळे. आणि आता ह्याच्यामध्ये ओवसा कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगते. तर हा ओवसा केलेला आहे ना, हा सगळा ओवसा आपण थोडा थोडा त्याच्यामध्ये भरून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय असा मी ह्या सुगडांमध्ये ओवसा भरून घेते आहे. तर अशा प्रकारे आपण ओवसा सगळा भरून घ्यायचा. सगळ्या सुगडांमध्ये मी सगळा ओवसा भरून घेतलेला आहे. आणि बाकीचा हा जो शिल्लक राहिलेला आहे ना हा ओवसा आपण ताटामध्ये ठेवून घ्यायचा, जेणेकरून आपण जेव्हा ओवसतो ना देवापाशी किंवा मंदिरामध्ये जातो ना बायकांना ओवसायला, देवाला ओवसायला, त्यावेळेस आपण हा ओवसा वापरायचा. तर आता हा ओवसा पूर्ण मी ताटामध्ये काढून घेते. तर आता ओवसा पूर्ण ताटभर भरून झालेला आहे. आणि ह्या वाटीमध्ये आपल्याला तिळगुळ ठेवायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा ओवसतो ना तेव्हा एकमेकींना तिळगुळ देतो किंवा देवापाशी थोडंसं तिळगुळ ठेवतो ना त्यावेळेस त्याच्यासाठी लागतं, म्हणून आपण हे तिळगुळ पण घ्यायचं. तर वाटीमध्ये मी असं तिळगुळ ठेवून घेते. तर असं हे ओवशाचं ताट पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण ओवसायचं कसं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी ओवसून घेणार आहे देवाला. आणि मला मंदिरात जायला खूप वेळ झाला, स्वयंपाक करायलाच खूप वेळ झाला, त्याच्यामुळे आता घरामध्ये सुद्धा विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकताय. तर विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण आहे. अगरबत्ती लावली, दिवा प्रज्वलित करून घेतलाय. आणि मी सुगडं पण भरून घेतलेली आहेत. आणि आता मी पूजा करून घेणार आहे. आपण पूजा करताना विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्येच जाऊन पूजा करतो, त्याच्यामुळे आपण आता मला पण लावून घेते. तर आता मी ओवसून घेणार आहे. सीतेचा ओवसा, रामाचा ओवसा, जन्मोजन्मी ओवसा.
सीतेचा वसा रामाचा वसा जन्मोजन्मी वसा. 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 सुगड पूजा माझी झालेली आहे आणि वसून पण घेतलेला आहे मी देवाला. तर अशी माझी पूजा आजची झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पण झालेला आहे. उपवास पण सोडायचा आहे आणि उपवास सोडण्यासाठी काल जे खेंगटची भाजी केली होती म्हणजे जी मिक्स भाजी केली होती भोगीची, त्याचा एक घास खाऊन आणि बाजरीच्या भाकरीचा एक घास खाऊन उपवास सोडायचा असतो असं म्हणतात. तर आता तसंच मी करणार आहे आणि त्याच्यानंतर आता मी उपवास सोडणार आहे. चला तर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.